श्री स्वामी समर्थ पंचांगानुसार यावर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी 2025 वार बुधवारी येत आहेत। या दिवशी महाशिवरात्री व्रत आहेत। हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे व्रत अत्यंत विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते। धार्मिक ग्रंथांनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह या दिवशी झाला होता, त्यामुळे भाविक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात। असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले तर ते भक्तांच्या सर्व मनोकामना या पूर्ण करतात आणि त्यांच्या जीवनातील अडचणी दुःख दूर करतात। या दिवशी लोक भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात आणि त्यांची विधीपूर्वक पूजा देखील करतात। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी भोलेनाथांशी संबंधित काही गोष्टी जर आपण या दिवशी घरी आणल्या तर ते खूपच शुभ असते आणि साक्षात भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात। तर त्या कोणत्या वस्तू आहेत त्या आपण महाशिवरात्रीच्या दिवशी घरी आणायच्या आहेत तेच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा, ओम नमः शिवाय अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी घरात नंदीची प्रतिमा आणणे शुभ मानले जाते, कारण भगवान शंकराचे वाहन नंदी त्यांना खूप प्रिय आहेत। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीची मूर्ती घरात बसवली किंवा घरात आणली तर भोलेनाथ प्रसन्न होतात। नंदीची मूर्ती तिजोरीत ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता आपल्याला भासत नाही। यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे धार्मिक शास्त्रानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवांच्या अश्रूंपासून झाली आहे आणि ते सुख आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते। त्यामुळे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रुद्राक्ष घरी आणावा। रुद्राक्ष आणून मंत्रोपचार करून तो धारण करावा। तुमची इच्छा असेल तर तुम्ही तो रुद्राक्ष तुमच्या तिजोरीत देखील ठेवू शकतात। असे करणे शुभ मानले जाते। यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे काही मान्यतेनुसार शिवलिंग घरात ठेवू नये, पण पारद किंवा चांदीचे शिवलिंग घरात ठेवता येते। अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी या धातूंनी बनवलेले शिवलिंग आणून त्याची मंदिरात आपल्या देवघरामध्ये प्रतिष्ठापना करावी आणि त्यानंतर विधीपूर्वक पूजा करावी। असे केल्याने पितृदोष आणि कालसर्पदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते। यानंतरची चौथी वस्तू म्हणजे बेलपत्र। भोलेनाथांना बेलपत्र खूप आवडते हे सर्वांनाच माहित आहे आणि म्हणूनच त्यांच्या पूजेत बेलपत्र नक्कीच अर्पण केले जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र घरी आणावे आणि शिवलिंगावरती हे बेलपत्र अर्पण करणे शुभ असते। यावर भोलेनाथ प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात। यानंतरची पाचवी वस्तू म्हणजे धर्मशास्त्राप्रमाणे महामृत्युंजय मंत्रात खूप शक्ती असते। अशात घरात महामृत्युंजय यंत्र ठेवणे शुभ मानले जाते। महाशिवरात्रीला महामृत्युंजय यंत्र घरात आणणे शुभ असते। या दिवशी या यंत्राचे पूजन करून जातकांना आजार, दोष, भीती आणि आर्थिक संकट यापासून देखील सुटका मिळत असते। त्यामुळे या दिवशी महामृत्युंजय यंत्र आणणे देखील शुभ मानले जाते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।